नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत गुळाची लापशी. नैवेद्यासाठी नेहमी आपण शिरा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी करतच असतो, पण काहीतरी वेगळं म्हणून गुळाची लापशी आपण सहज अगदी झटपट 15-20 मिनिटांमध्ये करू शकतो. लापशी मऊसूत तरीही दाणेदार होण्यासाठी गुळ पाण्याचं योग्य प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नैवेद्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या गोडाच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे. तूप मोजून घेताना हलकंसं पातळ होतं, खूप जास्त घट्ट नव्हतं. आता आपण यामध्ये काजू बदाम तळून घ्यायचे आहेत. इथं मी 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम असे 2 भाग करून घेतलेले आहेत. हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण ते तळून घेऊया. तूप हलकं गरम आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लगेचच यामध्ये 12 ते 15 मनुका घालायचे आहेत. मनुका आपण काजू बदामसोबत अगदी छान फुलून येईपर्यंत तळून घेऊया. बघा, साधारण मिनिटभरामध्येच मनुका अगदी छान फुलून आलेले आहेत. काजू बदाम पण हलक्या सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत. आता आपण हे तुपातून काढून घेऊया. आता आपण याच तुपामध्ये लापशी रवा भाजून घेणार आहोत. इथं मी 1 कप लापशी रवा घेतलेला आहे. रवा मी आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. 1 कप रवा म्हणजे बरोबर 250 ग्राम आहे. बघा, हा थोडासा जाडसर आहे. रव्याचे 2-3 प्रकार असतात, मध्यम, बारीक आणि हा थोडासा जाडसर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लापशी रवा घेऊ शकता. आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवून लापशी रवा अगदी छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. असं आपण सतत ढवळत राहायचं. तुम्हाला जर इथं तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर एखादा टेबलस्पून साजूक तूप अजून घातलं तरीही चालेल, म्हणजे आपण तयार केलेली लापशी अगदी छान मऊसूत राहील. साधारण 8 ते 10 मिनिटं मी रवा अगदी छान भाजून घेतलेला आहे. बघा, अगदी गडद सोनेरी रंगावर रवा मस्त भाजून घेतलेला आहे. इतका रंग येईपर्यंतच आपण रवा भाजून घ्यायचा. जेव्हा आपण लापशी रवा भाजायला घेतला तेव्हा तो अगदी पिवळसर होता. भाजल्यानंतर अगदी त्याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. बाजूच्या बर्नरवर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यातलं आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे. हातावर शिंतोडे उडू शकतात, त्यामुळे अगदी हळूवार पाणी ओतायचं आहे. गरम गरम पाणी घातल्यामुळे काय होतं बघा, याला पटकन उकळी आलेली आहे. लापशी रवा अगदी झटपट तयार होतो. इथं मी 1 कप लापशी रवा घेतलेला आहे. त्यासाठी इथं 3.5 कप मी पाणी घेतलेलं आहे. रवा थोडासा जाडसर आहे म्हणून 3.5 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही आधी फक्त 3 कप पाणी घाला. बाजूच्या बर्नरवर पाणी थोडं गरम करत ठेवा आणि जर तुम्हाला वाटलं की रवा शिजला नाही आहे तर तुम्ही गरजेनुसार त्यात थोडं पाणी घालून रवा शिजवून घेऊ शकता. बघा, आता याला मस्त उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करूया आणि लापशी रवा छान शिजेपर्यंत किंवा यातलं सगळं पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊया. पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्येच रवा अगदी छान शिजलेला आहे आणि तुम्ही बघा, फुलून मस्त दुप्पट झाला आहे. रवा शिजला आहे का बघूया. फ्रेममध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. जर इथं तुम्ही घेतलेला रवा शिजला नसेल तर गरजेनुसार पाणी घालून तुम्ही रवा शिजवून घेऊ शकता. यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा. ज्या कपने मी लापशी रवा मोजून घेतला होता त्याच कपने 1 कप मी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. आता इथं मी गूळ घातला आहे, तुम्ही तेवढ्याच प्रमाणात साखर घातली तरीही चालेल. आता आपण गूळ विरघळेपर्यंत असं सतत ढवळत राहूया आणि गूळ यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा, आपण यामध्ये घातलेला गूळ पूर्णपणे विरघळला आहे. गूळ विरघळल्यानंतर लापशी पुन्हा थोडीशी सैलसर झालेली आहे. आता इथं मी तसाच जाडसर रवा घेतलेला आहे, पण तुम्हाला इतका जाडसर रवा आवडत नसेल तर मिक्सरला लावून थोडा बारीक करून घेतला तरीही चालेल. यानंतर आपण यामध्ये आपण तळून घेतलेले काजू बदाम मनुका घालायचे. अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची आणि फक्त 1 चिमूट मीठ घालायचं. कोणत्याही गोड पदार्थांमध्ये चिमूटभर मीठ घातलं म्हणजे त्याचा स्वाद अजून वाढतो. आता पुन्हा एक वेळ आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून वाफेवर लापशी शिजवून घेणार आहोत. संपूर्ण गुळाचं सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपण लापशी शिजवून घेऊया. मध्ये 1-2 वेळा झाकण काढून तळापासून ढवळून घ्यायची. 5 ते 6 मिनिटं यावर झाकण ठेवून वाफेवर मी लापशी अजून शिजवून घेतली. गुळाचं सुटलेलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि तरी बघा, लापशी आपली मऊसूत आहे, तरीही मोकळी सुटसुटीत आहे. अजिबातच चिकट झालेली नाही आहे. अशीच आपण लापशी शिजवून घ्यायची आहे. आता आपली लापशी सर्विंगसाठी तयार आहे. गरम गरम सर्व करूया.
गरम गरम लापशी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहून तुमच्या लक्षात येईल, दिसायला जितकी छान दिसते तितकीच ती चवीला अप्रतिम झालेली आहे. तुम्हाला कधीही गोड खावं वाटलं किंवा देवाच्या नैवेद्यासाठी अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही ही अप्रतिम चवीची गुळाची लापशी घरी तयार करू शकता. अशाच पद्धतीने गुळाची लापशी तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.